भरदिवसा वर्दळीच्या रोडवरून कारमधील 4 लाख रुपये असलेली बॅग चोरट्यांनी पळवली। नांदेड शहरातील मालेगाव रोडवर सकाळी 10:30च्या सुमारास ही घटना घडली। भरदिवसा बॅग लिफ्टिंग करून चोरट्यांनी नूतन पोलीस अधीक्षक निलोभ रोहन यांना सलामी दिली। उमरखेड येथील रहिवाशी सुजित भीमराव सुरवसे यांच्याबाबत हा प्रकार घडला। मालेगाव रोडवरील एसबीआय बँकेतून सुरवसे यांच्या मित्राने 4 लाख रुपये काढून त्यांच्याकडे सुपूर्द केले। हे पैसे कारमध्ये ठेवून सुरवसे बँकेसमोरील बियाणी कॉम्प्लेक्समधील एका वकिलांकडे गेले। सुरवसे यांच्या 2 मुली कारमध्येच बसून होत्या। एका दुचाकीवर 3 चोरटे कारजवळ आले। कारच्या इंजिनखाली ऑइल सांडले असून कारला आग लागेल, तुम्ही तात्काळ उतरा असे चोरट्यांनी कारमधील मुलींना सांगितले। दोघी मुली कारखाली उतरातच दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडून 4 लाख असलेली बॅग घेऊन चोरटे दुचाकीवरून धूम स्टाईल फरार झाले। घटना पोलिसांना कळताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय। भरदिवसा घटना घडल्याने नांदेड शहरात खळबळ उडालीय। काय घटना घडली? आमच्या गाडीमध्ये आम्ही आमच्या एका मित्राकडून 4 लाख रुपये कॅश घेतली होती। ती कॅश आम्ही आमच्या गाडीमध्ये ठेवली होती। कॅश गाडीमध्ये ठेवल्यानंतर आमच्या 2 लहान मुलींना आम्ही हॉस्टेलमधून घेण्यासाठी गेलो होतो। त्यांना हॉस्टेलमधून आणून गाडीत बसवलं होतं। तेवढ्यात मी बाजूला माझ्या एक मित्राला फक्त बाजूलाच त्या गाडीच्या थोडं बाजूला बोलण्यासाठी बाजूला गेलो। त्यानंतर त्या 3 चोरांनी त्या मुलींना सांगितलं की बा तुमच्या गाडीमध्ये ऑइल लिकेज झालेलं आहे आणि गाडीला पेट पकडते आणि गाडी बॉम्ब स्फोट होते, तर तुम्ही तुमच्या अंकलला जाऊन सांगा की गाडीमध्ये पेट्रोल जात आहे, गाडीतलं ऑइल लिकेज होत आहे। तर मुली गाडीतून घाबरत उतरल्या आणि मला सांगायसाठी गेल्या। तर तोपर्यंत आम्ही येईपर्यंत गाडीमधली राहिलेली कॅश त्यांनी ताबडतोब काढली आणि गाडीतली कॅश घेऊन ते फरार झाले। त्याच्यामध्ये 3 ते 4 लोक संशयित होते आणि मुलीने ज्या चोरांना बघितलेलं आहे त्यांना ओळखतात, त्यांच्या पाहिलेलं आहे, त्यांना कुठलंही मास्क वगैरे लावलेलं नव्हतं। घटना कुठं घडली आणि कॅश किती होती? कॅश 4 लाख रुपये होती आणि घटना ही आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तरोडा ब्रांच शाखेसमोर झालेली आहे। नाव काय?